नमस्कार. आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील निसर्गरम्य परिसरात वसलेल्या आमच्या सावर्डे पाटणकर गावातील ज्योतिबा मंदिराला भेट देणार आहोत. हे मंदिर श्रद्धा, इतिहास आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम आहे. गावातील जुने लोक असेही म्हणतात की हे मंदिर पांडवकालीन आहे. श्री ज्योतिर्लिंग मंदिरासोबत येथे श्री भैरवनाथ मंदिर, श्री गणपती व श्री गुरु दत्तात्रय मंदिर आणि आई चोपडाबाईचे पण मंदिर आहे. आज मी तुम्हाला या सर्व देवतांचे दर्शन घडवणार आहे. हा मंदिराचा प्रशस्त हॉल, इकडे विठ्ठल रुक्माई, ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम आणि मंदिराचा गाभारा तुम्ही बघू शकता. संपूर्ण दगडी बांधकाम आहे. आणि हे आमचे कुलदैवत श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न. तुम्ही दर्शन घ्या. मूर्ती खूप सुंदर आहे. काही भक्तांनी मंदिराला भेट म्हणून गाय-वासरूची मूर्ती अर्पण केली, तर काहींनी देव ज्योतिबाला घोडा प्रिय म्हणून घोड्याची मूर्ती अर्पिली आहे. दररोज अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात. विशेषतः रविवार, पौर्णिमा या दिवशी भाविकांची गर्दी असते. दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमा व चैत्र पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते. भक्त मनोभावे श्री ज्योतिबाचे दर्शन घेऊन सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करतात. मंदिराचा परिसर खूप मोठा असून विशेषतः हे मंदिर टेकडीवर थोड्या उंचावर आहे. त्यामुळे मंदिराजवळून गावचा संपूर्ण परिसर दिसतो. मंदिराच्या परिसरात जुना पारसुद्धा आहे. मंदिराचा परिसर नेहमी स्वच्छ, सुंदर व रमणीय असून येथे काही क्षण घालवल्यावर मनाला एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळते. शांत वातावरण, हिरवागार परिसर आणि मंदिराची पारंपरिक रचना प्रत्येक भाविकाचे मन प्रसन्न करून जाते. जर तुम्ही कधी कोल्हापूर भागात फिरायला येत असाल तर आमच्या या सावर्डे पाटणकर येथील या सुंदर ज्योतिबा मंदिराला नक्की भेट द्या. अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेले हे मंदिर तुम्हाला कसे वाटले? ज्यांनी हे मंदिर पाहिले आहे त्यांनी मला कमेंट करा आणि ज्यांनी नाही पाहिले आहे त्यांनी या मंदिराला जरूर भेट द्या. असा हा पवित्र आणि मनमोहक प्रवास तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.